लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवला गेलाय। लाडक्या बहिणींना आता सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे। 410 कोटी रुपयांच्या निधीला वित्त विभागाने मंजुरी दिली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी 410.30 कोटी रुपयांच्या निधीला वित्त विभागाने मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे राज्यभरातील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। अनुसूचित जाती घटकांकरता पात्र लाभार्थ्यांसाठी हा निधी असणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने या संदर्भातील शासन निर्णय बुधवारी जाहीर केला। आपल्यासोबत सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट आहेत। शिरसाट साहेब, लाडक्या बहिणीसाठी तुमच्या खात्यातले पैसे वळवल्याचं समोर आले? नाही, ते रुटीन आहे आणि त्याच्यावर आमचा कोणता आक्षेप नाही आहे। लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी चालू राहावी यासाठी सरकारने केलेला तो निधी वळवण्याचा प्रयत्न आहे, तो त्यावर माझा कोणताही आक्षेप नाही आहे आणि ही योजना चालू राहावी असं माझं सुद्धा मत आहे। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। आता लाडक्या बहिणींचे पैसे दर महिन्याला देणं क्रमप्राप्त आहे। हा आमचा त्यावेळेचे मुख्यमंत्री असलेले शिंदे साहेबांचा शब्द आहे आणि आता देवेंद्रजींचा पण शब्द आहे आणि आमचा सगळ्यांचाच आहे। कारण त्यावेळेला त्यांनी केलेलं काम आहे ते आम्ही म्हणजे घरात सर्व आणि वैद्य मरो अशी भूमिका आमची महायुतीची नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही भले काही का थोडा इकडचा तिकडचं इकडं वळवून ते चाललेलं आहे, परंतु जो निधी ज्या ज्या खात्याला दिलेला आहे तो पण देणार, थोडा पाठीपुढं होईल एवढं।